Welcome student. Today we will start with the next type of endocrine gland, and the name of that endocrine gland is pancreas. So pancreas is heterocrine gland. So pancreas is a heterocrine gland. Heterocrine gland means we know exocrine gland, we also know endocrine gland, and this is the third type of gland, that is the heterocrine gland. Means it is exocrine as well as endocrine in function. Exocrine glands means the glands which possess the duct to carry their secretion, they are known as exocrine. Endocrine glands means the glands which lacks the duct, means ductless glands, are known as endocrine gland. And this is a heterocrine gland, means this gland is exocrine as well as endocrine. Means some part of that gland is exocrine in function and some part of that gland is endocrine in function. So what is this gland? So pancreas, पहा pancreas आपण पाहायला सुरुवात करतो ही एक endocrine gland आहे. खरं तर ही dual origin glands आपण म्हणतो. तर आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ही ड्युअल असं का म्हटलं जातं किंवा हिला आपण हेटेरोक्राइन असा शब्द का वापरला, तर हेटेरोक्राइन हा शब्द वापरला कारण ती एक्झोक्राइन पण आहे, ती एंडोक्राइन पण आहे. एक्झोक्राइन पण आहे आणि एंडोक्राइन पण आहे ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की ती फंक्शनला एक्झोक्राइन पण आहे आणि फंक्शनला एंडोक्राइन पण आहे. म्हणजे काय पहा, तर साधारणतः आपण पॅनक्रियाचा टीएस जर पाहिला तर हा टीएस असा असतो. ठीक आहे, ह्या टीएसच्या आतमध्ये अशा सेल्स असतात आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालेले इथे, ह्या स्ट्रक्चरला आपण ऍसिनाय असा शब्द वापरतो. ठीक आहे, तर असं स्ट्रक्चर किंवा ट्रान्सव्हर्स सेक्शन हा पॅनक्रियाचा आहे, बरोबर. आता ह्या स्ट्रक्चरच्या मध्ये काय प्रेझेंट असतो, कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड व्हेसल, नर्व्स वगैरे वगैरे प्रेझेंट आहे. आणि ह्याच ग्लँडमध्ये पुन्हा इथं एक स्पेशल पॅच प्रेझेंट असतो सेल्सचा असा, आणि हा जो स्पेशल पॅच ह्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये प्रेझेंट आहे, ह्या स्पेशल पॅचला काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. लक्षात घ्या, मी फक्त पॅनक्रियास बद्दल आता तुम्हाला सांगते की पॅनक्रियास आपण हेटेरोक्राइन का म्हणतो, तिला एक्झोक्राइन पण म्हणतो आणि एंडोक्राइन पण म्हणतो. का म्हणतो, तर हा त्याचा टीएस मी इथं बोर्डवरती काढलाय. टीएस मध्ये हे जे त्याचं स्ट्रक्चर दिसतं ह्याला आपण ऍसिनाय म्हणतो, आणि हा जो पॅच कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये दिसतोय त्याला आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणतो, बरोबर. मग हा जो पार्ट आहे त्याचा ऍसिनाय, तर ह्याचं सिक्रेशन जे ते पॅनक्रियाटिक ज्यूस आहे आणि ते कॅरी करण्यासाठी पॅनक्रियासला डक्ट आहे, म्हणून पॅनक्रियास ही एक्झोक्राइन ग्लँड आहे. हे पहिलं क्लिअर करा, म्हणून तिला एक्झोक्राइन पण म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, हा जो त्याच्यामध्ये पॅच आहे की ज्या पॅचला आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणतो, तर हा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स पार्ट मात्र असा पार्ट आहे की तो एंडोक्राइन इन फंक्शन आहे. लक्षात घ्या, बरोबर आहे. मग हा एंडोक्राइन फंक्शनला असल्यामुळं त्याला ह्याचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डक्ट नाही. हा सिक्रेशन ते सिक्रेट करतं, त्याला आपण हार्मोन म्हणतो, आणि ते हार्मोन डायरेक्टली ब्लड मध्ये पोअर केलं जातं. आलं लक्षात. मग हा कुठला पार्ट झाला, एंडोक्राइन पार्ट झाला. हा कुठला पार्ट झाला, एक्झोक्राइन पार्ट झाला. म्हणजे पॅनक्रियास कशी ग्लँड झाली, एक्झोक्राइन पण झाली आणि एंडोक्राइन पण झाली, म्हणून हिला हेटेरोक्राइन असं म्हटलं जातं. आता आपला संबंध कशाची आहे, फक्त एंडोक्राइन पार्टशी आहे. मग तुम्ही असंही म्हटलं तरी चालेल की आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स इज अ एंडोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास. क्लिअर, आलं लक्षात. मग हे आपल्याला आता शिकायला सुरुवात करायची आहे. पहा, so that pancreas is a heterocrine gland and it is endodermal in origin. its origin तर तुम्ही बघितलं तर endodermal origin ला. so its exocrine part, it play important role in the digestive system and the endocrine part is islets of Langerhans.
लक्षात एक्झोक्राईन पार्ट पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तो मदत करतो हे आपल्याला माहिती आहे. आणि एंडोक्राईन पार्ट कुठला आहे तर त्याचा एंडोक्राईन पार्ट आहे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द एंडोक्राईन सिस्टीम. ठीक आहे, मग आता आपला संबंध आहे एंडोक्राईन पार्ट बरोबर. नाव दिस एंडोक्राईन पार्ट मीन्स आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ that pancreas, that patch, it is made up of 4 types of cell. म्हणजे आता जसं मी सांगितलं त्याच पद्धतीनं पुन्हा आपल्याला इथं करावं लागेल. त्या कोण झाल्या, त्या झाल्या ऍसिड. बरोबर, ह्या डायग्रामची गरज नाहीये पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी फक्त मी सांगते. त्या झाल्या पॅन्क्रियाज मधल्या ऍसिड आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स कुठे दाखवायचं आपल्याला, त्याला नाव काय देतो आपण, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. पहा आता हा जो आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स आहे ह्याच्या बरोबर आपला संबंध आहे. आणि दॅट आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स इट इज मेड अप ऑफ 4 टाइप्स ऑफ सेल्स. ह्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये किती प्रकारच्या सेल्स आहेत तर 4 प्रकारच्या सेल्स आहेत. मग एक एक करून आपण शिकायला सुरुवात करू. सो दॅट आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स इट इज मेड अप ऑफ 4 टाइप्स ऑफ सेल अँड ऑल दॅट 4 टाइप्स ऑफ सेल दे सिक्रेट द हार्मोन. So first type of cell present in the islets of Langerhans is known as a alpha cell. That is known as a alpha cell. So the alpha cells which are present in the islets of Langerhans, that is about 20%. That is about 20%, and they secrete a hormone known as glucagon. Name of that hormone is glucagon. Glucagon नावाचं जे हार्मोन आहे हे ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन कोण सिक्रेट करतं तर हे अल्फा सेल सिक्रेट करतात. बरोबर आहे. सो ग्लुकॅगॉन इज हायपरग्लायसेमिक हार्मोन. पहिल्यांदा हे लक्षात घ्या. हायपरग्लायसेमिक हार्मोन म्हणजे काय तर इट इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल. ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करणारे हे हार्मोन आहे. सो इट इज नोन ॲज अ hyperglycemic hormone. Clear? So first of all, alpha cells are present in the islets of Langerhans. They are present about 20%, and they secrete a hormone known as a glucagon. Glucagon is known as a hyperglycemic hormone. Means this hormone increases the blood sugar level. How it increases the blood sugar level? So the first point is it goes to the liver. It goes to our liver and stimulate the hepatocytes of liver. Hepatocytes means the cells which are present in the liver. They are known as the hepatocytes. So it stimulates that hepatocyte for glycogenolysis. Glycogenolysis. So glycogenolysis means what? Glycogenolysis, glycogen आणि lysis म्हणजे ब्रेकडाऊन. सो ग्लायकोजनचं लायसिस करायचं काम. तर ग्लायकोजनचं लायसिस करून काय तयार होतं तर ग्लुकोज तयार होते आणि ग्लुकोज तयार झालं म्हणजेच तो काय करतो ब्लड मधली ग्लुकोज लेवल वाढवतो. सो इट इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल. ही एक पद्धत झाली. Second function of that glucagon is it stimulates gluconeogenesis. The second function is it stimulates gluconeogenesis. Gluconeogenesis means formation of glucose from non-carbohydrate sources. कार्बोहायड्रेट सोर्सेस पासून जर ग्लुकोज तयार होतच पण जे काही प्रोटीन्स वगैरे जे काही नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस आहेत त्यांच्यापासून सुद्धा
ग्लुकोज तयार करून ब्लड मधली ग्लुकोज लेवल वाढवायचं काम कोण करतं तर ग्लुकॅगॉन करतं. आणि तिसरा पॉइंट हे काय करतं तर इट रिड्यूस द सेल्युलर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज. थर्ड पॉइंट इज इट रिड्यूस cellular uptake and utilization of glucose. ठीक आहे, दॅट इज अबाउट द ग्लुकॅगॉन. पहा अवघड काही नाहीये, नीट लक्षात घ्या म्हणजे लक्षात येत आहे. आता तुम्हाला हे क्लिअर झालं की पॅनक्रियाचा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा पार्ट एंडोक्राइन आहे, म्हणजे आपला संबंध त्याच्याशी होता. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स किती प्रकारच्या सेलनी तयार झाल्या? 4. त्यातली पहिली सेल शिकायला आपण सुरुवात केली. पहिल्या सेलला आपण अल्फा सेल म्हणतो, बरोबर. अल्फा सेल हा 20% प्रेझेंट असतात आणि अल्फा सेल काय काम करतात तर ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करतात. ग्लुकॅगॉन हे हार्मोन हायपर ग्लायसेमिक आहे. हायपर म्हणजे वाढवणारं, ब्लड मधली शुगर लेवल वाढवणारं ते हार्मोन आहे, बरोबर. ठीक आहे, मग कशा पद्धतीने ब्लड मधली शुगर लेवल वाढेल ह्याचा विचार करायचा. मग हे ग्लुकॅगॉन काय करतं, सिक्रेट झालं की ते तुमच्या लिव्हरला जातं. इट गोज टुवर्ड्स द लिव्हर अँड स्टिम्युलेट द लिव्हर. बघा तुमच्या लिव्हर मध्ये जो काही ग्लायकोजन आहे, ग्लायकोजन म्हणजे तुम्हाला माहितीये की ज्यावेळेला एक्सेस ग्लुकोज बॉडीमध्ये जातो तर लिव्हर आपलं ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये ते कन्व्हर्ट करून ठेवतं. मग आता तुम्हाला ब्लड मधली ग्लुकोज लेवल वाढवायची आहे, मग काय केलं, ग्लुकॅगॉन सिक्रेट झालं. ग्लुकॅगॉन तुमच्या लिव्हरकडे गेलं आणि लिव्हर मध्ये त्यानं काय केलं, तिथं असणाऱ्या ग्लायकोजनचं लायसिस केलं. सो इट स्टिम्युलेट ग्लायकोजिनोलायसिस. आणि ग्लायकोजनचं लायसिस होऊन हा काय तयार करेल तर ग्लुकोज लेवल तुमच्या ब्लड मधली वाढवेल, म्हणजे ग्लुकोज लेवल वाढली, बरोबर. दुसरी ग्लुकोज लेवल हा कसा वाढवतो, इट स्टिम्युलेट ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिसचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस. नॉन कार्बोहायड्रेट जे सोर्सेस आहेत त्याच्यापासून सुद्धा ग्लुकोज तयार करून तो ब्लड मधली शुगर लेवल वाढवतो, बरोबर. आणि तिसरं काय काम करतो, इट रिड्यूस द सेल्युलर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज. आणि आपल्या ज्या बॉडी मधल्या सेल्स आहेत ह्या सेलला हे हार्मोन सांगतं की मला ब्लड मधली ग्लुकोज लेवल वाढवायची आहे, तर तुम्ही मी तयार केलेलं ग्लुकोज स्वतःकडे ओढून घेऊ नका, नाहीतर काही अर्थ नाही का, ब्लड मधली शुगर लेवल वाढेल का, नाही वाढणार. म्हणून हे काय करतं, सेलमध्ये जो काही सेल अपटेक करत असते ग्लुकोजचा हा सेल करून काय करतं थांबवतो. अशा 3 पद्धतीनं हे ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन ही ब्लड मधली शुगर लेवल वाढवायला मदत करतं. ठीक आहे, दॅट इज फर्स्ट हार्मोन. आता दुसरं हार्मोन आपल्याला ह्या ग्लँडचं शिकायचंय किंवा दुसऱ्या प्रकारच्या सेल आपल्याला शिकायच्या आहेत, त्याला आपण म्हणतो बीटा सेल्स. सो सेकंड टाइप इज नोन ॲज अ बीटा सेल. आता पहा, लक्ष फक्त द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या प्रकारे त्याला आपण म्हणतो बीटा, बरोबर आहे, या झाल्या बीटा सेल्स. So second type of cells which are present in the islets of Langerhans, they are known as a beta cells. And that beta cells, they are present about 70%. Beta cell किती present असतात त्याच्यामध्ये तर त्या 70% present असतात. And they secrete a hormone known as insulin. So beta cells are second type of cells which are present in the islets of Langerhans. They are present about 70% and they secrete a hormone known as insulin. Now, insulin, what is the function of insulin? That function of insulin is antagonistic to the glucagon. Means, glucagon is a hyperglycemic hormone and this insulin is a hypoglycemic hormone. So, insulin is a hypoglycemic, means it decreases blood sugar level. It decreases the blood sugar level, so it is known as a
hypoglycemic hormone. How it decreases the blood sugar level? So it stimulates our liver and muscles. It stimulates our liver and muscle cell for glycogenesis. Glycogenesis means formation of a glucose. Formation, genesis म्हणजे formation, glyco म्हणजे glycogen, means glycogenesis is a process in which glucose is converted into the glycogen and stored in the liver, and so it lowers the blood sugar level. It also stimulates the cellular uptake and utilization of glucose. Stimulate cellular uptake and utilization of glucose. So, by these processes, this insulin, it decreases the blood sugar level. So, it is known as a hypoglycemic hormone. ठीक है? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या सेलला आपण बीटा सेल म्हणतो. त्या 70% प्रेझेंट असतात. त्या जे हार्मोन सिक्रीट करतात त्या हार्मोनचं नाव आहे इन्सुलिन. इन्सुलिन काय काम करतं तर इन्सुलिन हे हायपोग्लायसेमिक हार्मोन आहे, म्हणजे ब्लड मधली शुगर लेवल कमी करायचं काम करतं. कशा पद्धतीने कमी करतं तर हे लिव्हर आणि मसल सेल्सला जातं आणि लिव्हर आणि मसल सेल्सला सांगतं की जो काही ग्लुकोज बॉडीमध्ये जास्तीचा तयार झालाय हा ग्लुकोज तुम्ही ऍब्झॉर्ब करा आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करून तुमच्या सेलमध्ये ठेवा. मीन्स इट स्टिम्युलेट द ग्लायकोजेनेसिस. ठीक आहे. आणि दुसरी पद्धत सेलला पेशीला काय सांगतं की ब्लड मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुकोज लेवल वाढलेली आहे, तर तुम्ही स्वतः काय करा ब्लड मधला भरपूर ग्लुकोज स्वतःकडे ऍब्झॉर्ब करून घ्या. सो अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज इज increase in case of insulin. Means insulin and glucagon, they are working opposite to each other, so they are known as a antagonistic hormone. लक्षात येते? ग्लुकॅगॉन ब्लड शुगर लेवल काय करणार आहे वाढवणार आहे आणि इन्सुलिन मात्र ब्लड शुगर लेवल कमी करणारा हार्मोन आहे. तर हे झालं ह्या दोन सेल बद्दल. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारच्या ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट, त्या तिसऱ्या प्रकारच्या सेलला आपण डेल्टा सेल असे म्हणतो. पहा, थर्ड टाइप ऑफ सेल्स which are present in islets of Langerhans, they are known as delta cells. ठीक है. That delta cells, they are present about 5%. 5% त्याच्यामध्ये ह्या डेल्टा सेल्स प्रेझेंट असतात. and that delta cell secrete a hormone known as a somatostatin. हे नाव लक्षात ठेवा. So somatostatin is a hormone which is secreted from the delta cells of islets of Langerhans. And what is the function of that somatostatin? It inhibits the secretion of glucagon and insulin. Inhibit secretion of glucagon and insulin. First function of somatostatin is it inhibits the secretion of glucagon and insulin. Secondly, it also decreases the gastric secretion. And decreases the absorption in digestive tract. तिसऱ्या प्रकारच्या
सेल्स आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये ज्या प्रेझेंट आहेत त्याला आपण डेल्टा सेल्स असं म्हणतो. डेल्टा सेल्सला 5% प्रेझेंट असतात. त्याचे जे हार्मोन आहे त्या हार्मोनला आपण सोमॅटोस्टॅटिन असं म्हणतो. आणि सोमॅटोस्टॅटिन काय काम करतं तर पहिलं काम ते करतं, हे जे काही ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन आहे ह्यांचं सिक्रेशन कमी करायचं, इनहिबिट करायचं काम सोमॅटोस्टॅटिन करतं. आणि दुसरा एक वेगळा फंक्शन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. इट ऑल्सो डिक्रीजेस द गॅस्ट्रिक सिक्रेशन अँड ऍब्झॉर्प्शन इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे काही गॅस्ट्रिन किंवा सिक्रेटिन नावाचे हार्मोन सिक्रेट होत असतात त्याचं सिक्रेशन रिड्यूस करायचं काम हे करतं आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये ऍब्झॉर्ब करायचं काम, ऍब्झॉर्प्शन थांबवायचं काम सुद्धा हे करतं. म्हणजे हे हार्मोन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये गॅस्ट्रिक सिक्रेशन डिक्रीज करतं, त्यामुळे त्याचं ऍब्झॉर्प्शन पण कमी होतं. आणि कशा पद्धतीनं करतं तर तिथं सिक्रेटिन आणि गॅस्ट्रिन हे दोन्ही हार्मोनचं सिक्रेशन ते रिड्यूस करतात. ठीक आहे, हे झालं तिसऱ्या प्रकारच्या सेल. आता पुढच्या प्रकारच्या सेल्स आपल्याला पाहिजेत. चौथा प्रकार आहे त्याला म्हणतात PP सेल्स और दे आर ऑल्सो नोन ॲज द F सेल्स. चौथा प्रकार कुठला आहे PP सेल्स किंवा त्याला म्हणतात F सेल्स. ठीक आहे, नाउ दे आर प्रेझेंट अबाउट 5%. किती टक्के असतात त्या 5% असतात. And that PP cells secrete pancreatic polypeptide. They secrete pancreatic polypeptide. चौथ्या प्रकारच्या सेल्स आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या त्याला आपण PP सेल्स म्हणतो, त्याला F सेल म्हणतो. ह्या सेल 5% प्रेझेंट असतात आणि त्या पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड सिक्रेट करतात विच इनहिबिट द रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. विच इनहिबिट रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. पहा, पॅनक्रियाटिक ज्यूस कोण सिक्रेट करतं तर ह्या ऍसिनाय सिक्रेट करतात. म्हणजेच एक्झोक्राइन पार्ट सिक्रेट करतो पॅनक्रियाटिक ज्यूस जो डायजेशनसाठी लागतो. मग ह्या पॅनक्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन इनहिबिट करायचं काम कोण करतं तर ह्याच पॅचमध्ये प्रेझेंट असणाऱ्या PP सेल करतात. आणि कशा प्रकारे करतात तर त्या पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड सिक्रेट करतात आणि पॅनक्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन काय करतात थांबवतात. ठीक आहे, तर ह्या 4 प्रकारच्या सेल्स ह्या पॅनक्रियाज मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला हे व्यवस्थित क्लिअर झालेलं असेल. आता हे झाल्यानंतर पुढे आपल्याला ह्याच्याशी रिलेटेड असणारी डिसऑर्डर शिकायची. बरोबर, आता कुठली डिसऑर्डर आहे आपल्याला शिकायची तुम्हाला सगळ्यांच्या माहितीची असणारी ती डिसऑर्डर आहे आणि त्या डिसऑर्डरचं नाव आहे डायबेटिस मेलिटस. डिसऑर्डर डायबेटिस मेलिटस. आता नीट लक्षात घ्या, डायबेटिस मेलिटस किंवा ह्याला म्हटलं जातं हायपरग्लायसेमिया. बघा लक्षात घ्या, हायपरग्लायसेमिया म्हणजे काय असेल? हायपरग्लायसेमिया म्हणजे ह्या डिसीज मध्ये ब्लड मधली शुगर लेवल काय झालेली असेल इन्क्रीज होत असेल म्हणून त्याला म्हटलं जातं हायपरग्लायसेमिया. ठीक आहे, सो दॅट डायबेटिस मेलिटस is a common metabolic endocrine disorder. It is a common metabolic endocrine disorder of pancreas. पॅनक्रियाची कॉमन असणारी मेटाबॉलिक एंडोक्राइन ही डिसऑर्डर आहे. And in this disorder there is an increase in the blood glucose level. In this disorder there is
increase in blood glucose level. Clear? So, in diabetes mellitus, it is a metabolic disorder of pancreas, and in that disorder, there is an increase in the blood sugar level. Beta cells, which secrete the insulin, that secretion is less. So, in this case, the beta cells secrete less insulin. हे पहिल्यांदा क्लिअर करा. आता तुमच्या हे लक्षात पण आलं असेल की हायपरग्लायसेमिक डिसऑर्डर आहे. ब्लड मधली शुगर लेवल वाढवणारी डिसऑर्डर आहे. मग ब्लड मधलं शुगर लेवल कमी करणारा हार्मोन कुठले सांगा? इन्सुलिन आहे. म्हणजे बॉडीमध्ये इन्सुलिन व्यवस्थित सिक्रेट होत नसेल म्हणून तर ब्लड मधली शुगर लेवल काय होत असेल? वाढत असेल. म्हणून ते सांगितलं की ह्या डायबेटिस मेलिटस मध्ये ब्लड मधली शुगर लेवल वाढली जाते. आणि का वाढली जाते तर आपल्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मधल्या ज्या बीटा सेल्स आहेत ह्या प्रॉपर इन्सुलिन सिक्रेट करत नाहीत. आणि कमी इन्सुलिन सिक्रेट झाल्यामुळं काय होतं तर ग्लुकोजचं जे काही लेवल आहे ब्लड मधली ही कमी केली जाणार नाही, तर ती काय होते? वाढवली जाते. आता हे जे डायबेटीस आहे हा डायबेटीस दोन प्रकारचा असतो. तर दोन्ही पुस्तकामध्ये त्याचे काहीतरी आहे. सो देर आर टू टाइप्स ऑफ दॅट डायबेटीस. द फर्स्ट इज नोन ॲज अ टाइप फर्स्ट अँड सेकंड इज नोन ॲज अ टाइप सेकंड. सो फर्स्ट इज नोन ॲज इन्सुलिन. First is known as insulin dependent diabetes mellitus and second is known as non-insulin dependent diabetes mellitus. बघा लक्षात येते का? हे फर्स्ट टाइप म्हणजे कोण? इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मेलिटस. आणि हा कुठला आहे म्हणून सांगितलं? ह्याला म्हणतो आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मेलिटस. म्हणजे असा अर्थ असा घेऊया की हा इन्सुलिन वरती डिपेंडंट असणारा डायबेटीस आहे आणि हा नॉन इन्सुलिन डिपेंडंट आहे. इन्सुलिन वरती डिपेंडंट नाहीये. म्हणजे काय? तर पहिली गोष्ट इथं लक्षात घ्या की हा जो IDDM आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मेलिटस आहे इट ऑकर्स ओनली इन द चिल्ड्रन. म्हणजे लहान मुलांना जर तो डायबेटीस झालेला असेल तर तो डेफिनेटली कुठला असतो तर इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस असतो. लक्षात घ्या. आणि ह्या डायबेटीस मध्ये काय असतं तर देर इज little secretion or no secretion of insulin. इथं काय असतं? little secretion or no insulin. इन्सुलिनचं सिक्रेशन कमी असतं किंवा फारसं होत नाही म्हणून जी डिसऑर्डर लहान मुलांच्या मध्ये दिसते तिला म्हटलं जातं इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मेलिटस. आणि दुसरा जो प्रकार आहे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मेलिटस तर हा मोठ्या माणसा अर्थात मोठ्या माणसांच्या मध्ये हे दोन्ही प्रकार असू शकतात. मोठ्या माणसांच्या मध्ये इन्सुलिन डिपेंडंट पण असू शकतं आणि इन्सुलिन नॉन इन्सुलिन डिपेंडंट पण असू शकतो. मग नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस टाइप मध्ये काय होतं तर फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इनटू द सेल. सो देर इज अ फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट of insulin to facilitate movement of glucose into the cell. म्हणजे काय होतं लक्षात येते का? कसला आहे हा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस आहे. पहिली गोष्ट एक क्लिअर करून घ्या की नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस आहे म्हणजे काय असतं तर तिथं इन्सुलिन नाही असा अर्थ नसतो. तर तिथं इन्सुलिन तयार पण होतं
रेग्युलर क्वांटिटीमध्ये ते तयार होतं, पण त्याचं जे काम असतं, काय काम असतं त्याचं, की ब्लड मधली वाढलेली शुगर लेवल कमी करायची, ते तो काम करत नाही, प्रॉपरली करत नाही. हे पहिलं क्लिअर करा. नॉन इन्सुलिन ह्याचा अर्थ इन्सुलिन नसतं असं नाही. इन्सुलिन प्रॉपर सिक्रेट होतं, पण प्रॉपर जरी सिक्रेट झालं तरी इन्सुलिनचं स्वतःचं जे काम आहे की ब्लड मधली वाढलेली शुगर लेवल कमी करणं, तर ते करत नाही. म्हणून आपण सांगितलंय फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इन टू द सेल. त्या ग्लुकोज इन्सुलिनचं काम काय असतं तर मुवमेंट, म्हणजे सेल्युलर अपटेक वगैरे ते वाढवतं, तर हे ते करत नाही. त्याला म्हटलं जातं नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस. ठीक आहे. म्हणजे रिड्यूस सेन्सिटिव्हिटी टू इन्सुलिन, रिड्यूस sensitivity to insulin. So this is known as a insulin resistance. It is also known as what? Insulin resistant. Insulin resistant म्हणजे काय? इन्सुलिन आहे पण ते इन्सुलिन प्रॉपरली काम करत नाही. ह्याला म्हटलं जातं नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. पहा मी परत सांगते. डायबिटीस मेलिटस होतं म्हणजे त्या व्यक्तीमध्ये बीटा सेल्स असतात, ह्या इन्सुलिनचं कमी सिक्रेशन करतात, बरोबर. त्यामुळं त्या व्यक्तीमध्ये ब्लड मधली शुगरची लेवल वाढली जाते. क्लिअर. आता हा डायबिटीस दोन प्रकारचा आहे, एक टाईप फर्स्ट आणि दुसरा टाईप सेकंड. टाईप फर्स्ट असतो ह्याला म्हणतात इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. म्हणजे काय तर लहान मुलांना जेव्हा डायबिटीस झालेला असतो तेव्हा डेफिनेटली हाच असतो. लहान मुलांच्या मध्येच हा सापडतो, त्यांच्यात तो सापडत नाही. आणि त्या मुलांच्या मध्ये इन्सुलिनचं कमी सिक्रेशन होतं किंवा होत नाही, त्यामुळे त्यांच्या ब्लड मधली शुगर लेवल वाढली जाते, बरोबर. आणि हा मोठ्या माणसांना हा होत नाही का? होतो. मोठ्या माणसांच्या सापडणारा डायबिटीस हा IDMM पण असू शकतो किंवा NIDDM असंही असू शकतो. तर इथे पहा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस जेव्हा मोठ्या माणसांच्या मध्ये दिसतो त्यावेळेला तिथं काय झालेलं असतं की त्याच्यामध्ये इन्सुलिन सिक्रेट होतं, पण ते इन्सुलिन प्रॉपरली स्वतःचं फंक्शन करत नाही, म्हणून त्याला आपण इन्सुलिन रेझिस्टंट असा शब्द वापरतो. मग ते इन्सुलिन काय करतं तर फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इन टू द सेल. सेलला ग्लुकोज वापरू देत नाही, त्यामुळे ब्लड मधली ग्लुकोज लेवल काय होते वाढली जाते आणि रिड्यूस सेन्सिटिव्हिटी टू द इन्सुलिन, म्हणून इट इज नोन ॲज अ इन्सुलिन रेझिस्टंट. हे झालं त्या दोन टाईप बद्दल. आता ह्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो असा की हा जो डायबिटीस आहे ह्या डायबिटीस मध्ये असणारी लक्षणं कुठली कुठली आहेत. सो व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द डायबिटीस. आणि मला वाटतं बऱ्यापैकी ही लक्षणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. पहा आपण एक एक बघू. मग पहिला सिम्पटम बघू. आता डायबिटीस झाल्यावर काय होतं सांगा, काय असेल पहिला सिम्पटम? ग्लुकोज लेवल increases. There is an increase in the blood glucose level. Glucose level in the blood it increases. Then, as there is an increase in the blood glucose level, then glucose excreted in the urine. Glucose excreted in urine. Urine मधून काय जायला सुरुवात होतं? ग्लुकोज जायला सुरुवात होते. Then next symptom is excessive urination. Excessive urination. Dehydration of body tissue. As there is excessive urination, there is a dehydration of the body tissue. Then degradation of fat increases, means degradation of fat, that is increases. There is an increase in the degradation of
fat, and so there are formation of ketone bodies. That is also known as a ketosis. That is known as what? Ketosis. पहा, ज्याला डायबिटीज होतं त्याच्यामध्ये काय काय असतं? सगळ्यात पहिल्यांदा इन्सुलिनचं प्रॉपर सिक्रेशन नसल्यामुळे, फंक्शनिंग नसल्यामुळे ग्लुकोज लेवल इन द ब्लड इन्क्रीजेस. ग्लुकोज लेवल ब्लडमध्ये खूप वाढते की जेणेकरून ग्लुकोज नॉर्मल माणसाच्या युरिन मधून कधीही जात नाही, लक्षात घ्या. पण जो डायबेटिक आहे ब्लड मधली ग्लुकोज लेवल वाढल्यामुळं ग्लुकोज एक्सक्रीटेड इन द युरिन. डायबेटिक पेशंटच्या युरिन मधून ग्लुकोज जातं. एक्सेसिव्ह युरिनेशन, भरपूर प्रमाणामध्ये त्याला फ्रिक्वेंटली युरिनेशन असतं आणि सतत युरिनेशन होत असल्यामुळं त्याच्या बॉडीमधलं पाणी संपतं, म्हणजे डिहायड्रेशन ऑफ टिश्यू कोरडा पडतो. डिग्रेडेशन ऑफ फॅट इन्क्रीजेस. त्याचे जे काही फॅट असेल तर ते डिझॉल्व्ह व्हायला लागतात, त्याचं डिग्रेडेशन होतं, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल तयार होतात. आणि हे होत असताना तिथे एक हार्मफुल सबस्टन्स तयार होतो की ज्याला आपण कीटोन बॉडीज म्हणतो. आणि फॅट डिग्रेडेशनच्या वेळेला जेव्हा कीटोन बॉडीचं फॉर्मेशन होतं, ती जी डिसऑर्डर आहे त्याला कीटोसिस असा शब्द वापरला जातो. मग लक्षात ठेवा, डिग्रेडेशन ऑफ फॅट इन्क्रीजेस, so there is a formation of harmful substance known as the ketone body, excessive urination, so there is a dehydration of tissue, glucose excreted in the urine, and there is an increase in the blood sugar level. These are the symptoms of that diabetes mellitus. आणि समजा असा जर डायबिटीस मेलिटस झाला तर त्याला ट्रीटमेंट काय करतात, तर त्याला इन्सुलिन थेरपी दिली जाते, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन हार्मोन, इन्सुलिन हार्मोन त्याला दिलं जातं की ज्याच्यामुळं त्याच्या ब्लडमधली वाढलेली लेवल, हे आपण एक्स्ट्रा जे काही इन्सुलिन देतो त्यानं काय होईल, कमी होऊ शकते. दॅट इज अबाउट द पॅनक्रियाज. ठीक आहे, तर इथं आपण पॅनक्रियाज कंप्लीट केली. व्यवस्थित एकदा दोनदा ऐका, त्याच्या नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. तर आज आपण इथे थांबू. ठीक आहे.